नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण कॉर्टिको बेसल इम्प्लांट्स याविषयी जाणून घेणार आहोत आणि ही डेंटल ट्रीटमेंट फक्त 72 तासांमध्ये कशी काय एखाद्या व्यक्तीसाठी नवसंजीवनी ठरू शकते आणि नवीन दात आणि नवीन आत्मविश्वास एखाद्या व्यक्तीला देऊ शकते याविषयी जाणून घेणार आहे. आणि यासाठी NDTV मराठीच्या स्टुडिओत आलेले आहेत महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त आणि एक्सिलन्स ग्लोबल हेल्थ केअर तसंच वेलनेस अवॉर्डनं सन्मानित मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि बेझल इम्प्लांटॉलॉजिस्ट डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे. सरांचं स्वागत करूया. सर, NDTVच्या स्टुडिओत स्वागत आपलं. तर सरांचा परिचय करून देते. 2000हून अधिक रुग्णांचे फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणजेच कृत्रिम दंत प्रत्यारोपण हे डॉक्टरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि पुण्यातील प्रसिद्ध आणि अनुभवी ओरल सर्जन आणि डेंटल इम्प्लांटॉलॉजिस्ट अशी डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे यांची ओळख आहे. तसंच त्यांनी आपलं ज्ञान हे अद्ययावत ठेवण्यासाठी अपडेट ठेवण्यासाठी त्यांनी अटलांटिया तुर्की आणि हम्मामेट ट्युनिशिया इथून नुकताच IF टीचर्स मास्टर ट्रेनिंग रिट्रीट प्रोग्राम पूर्ण केलेला आहे. तसंच डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे यांनी त्यांच्या जीवन जे आहे ते इम्प्लांटॉलॉजीच्या क्षेत्रात समर्पित केलेलं आहे. आता ते भारतातील अग्रगण्य इम्प्लांटॉलॉजिस्टपैकी एक म्हणून ओळखले जातात आणि ते कॉर्टिको बेझल इम्प्लांटॉलॉजीमध्ये माहिर आहेत. हे तंत्रज्ञान संपूर्ण तोंडाच्या पुनर्वसन क्षेत्रातील एक अत्याधुनिक म्हणजेच डेंटल रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो त्यातील एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्र रुग्णांना 72 तासांच्या आत नवीन दात प्रदान करण्यासाठी प्रभावशाली ठरतं. डॉक्टर लक्ष्मण यांचं उद्दिष्ट हेच प्रगत डेंटल तंत्रज्ञानांवर केंद्रित समूह तयार करणे आणि भारतातील इतर शीर्ष इम्प्लांटॉलॉजिस्टसह कॉर्टिको बेसल इम्प्लांटॉलॉजीवरील अभ्यासक्रमाद्वारे डेंटल क्षेत्रामध्ये असलेल्यांना प्रशिक्षित करणं सुद्धा आहे. आणि यासाठी ते भारतभर खरं तर विविध संमेलनं घेत असतात, सेमिनार्स घेत असतात आणि ट्रेनिंग सेशनसुद्धा घेत असतात आणि अनेक अपकमिंग डेंटिस्ट आहेत त्यांनासुद्धा तयार करण्याचं काम ते करतात बेझल इम्प्लांटॉलॉजीच्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रुग्णांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञान असलेले दातांचे दवाखाने संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी ते दिवस रात्र झटतायत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा हेच डॉक्टर लक्ष्मण यांचं विजन आहे. आणि 72 अवर्स स्माईल केअर सेंटर हे क्लिनिक त्यांचं आहे आणि पुण्यामध्ये हे क्लिनिक असून हे क्लिनिक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. तसंच नावाप्रमाणेच अक्षरशः 72 अवर्स म्हणजे 72 तासांमध्येच कोणत्याही प्रकारच्या डेंटल ट्रीटमेंट्स इथे पूर्ण केल्या जातात. 72 अवर्स स्माईल केअर सेंटरमध्ये रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्कृष्ट सेवा देणे आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करणे, कमीत कमी वेळामध्ये दातांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरांची टीम ही नेहमीच या क्लिनिकमध्ये सज्ज असते. चला तर मग बेझल इम्प्लांटॉलॉजीविषयी सविस्तर माहिती डॉक्टर लक्ष्मण यांच्याकडनं जाणून घेऊयात. डॉक्टर, सगळ्यात आधी खरं तर 72 अवर्स स्माईल क्लिनिकचं नाव मी पण खूप ऐकलेलं आहे, या सेंटरचं नाव. आधी या क्लिनिकविषयी थोडंसं सांगा. 72 अवर्स स्माईल क्लिनिक नावासारखेच इथं बहुतांशी दाताचे ट्रीटमेंट आज 72 तासामध्ये कंप्लीट केले जातात. काय होतं, रुग्णांना जेव्हा दात दुखतो किंवा दात नसतो तर त्याला असं वाटतं की आता मला डेंटिस्टकडे किती वेळा जावं लागेल, काय त्रास होईल, माझा टाईम किती खर्च येईल. तर आम्ही एका छताखाली अत्याधुनिक यंत्रणा तसेच अनुभवी टीम यांच्या माध्यमानं मोस्ट ऑफ द डेंटल ट्रीटमेंट 72 तासामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. कारण की धावपळीच्या जगामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. अतिशय सुरक्षित, जलद आणि गुणवत्तापूर्ण ट्रीटमेंट देणे हे आमचं उद्दिष्ट आहे. अच्छा डॉक्टर, पण मला एक सांगा, 72 अवर्स म्हणजे खरं तर 72 तासांच्या आत म्हणजे 3 दिवसात अशी डेंटल ट्रीटमेंट किंवा फुल माउथ रिहॅबिलिटेशन होणं शक्य आहे खरंच? मोस्ट ऑफ द दाताच्या ट्रीटमेंट ह्या 72 तासामध्ये कंप्लीट होतात. ओके, जसे की बेझल इम्प्लांटद्वारे पक्के दात बसवणे, फुल माउथ रिहॅबिलिटेशन, रूट कॅनल ट्रीटमेंट, क्राउन ब्रिजेस, मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट. फक्त एक आर्थो ट्रीटमेंट, ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट वेडव्याकडे जे असतात त्यांना सरळ करायचे, त्याला थोडा कालावधी लागतो. नाही तर ऑलमोस्ट ऑल द डेंटल ट्रीटमेंट व्यवस्थित जर प्लॅन केल्या आणि त्याच्या पूर्ण जर स्टडी केली तर ते 72 तासामध्ये कंप्लीट होतातच. अच्छा, पण डॉक्टर लक्ष्मण मला एक सांगा, तुम्ही खरं तर बेझल इम्प्लांटॉलॉजीमध्ये तुमची एक्सपर्टीज आहे, पण खरंच हे सगळं करणं आणि रेग्युलर डेंटल ट्रीटमेंट यात काय फरक आहे?
बेझल इम्प्लांट म्हणजे काय असतं की आपल्या शरीराला एक बेझल बोन असतो जबड्यामध्ये, जो की अतिशय टणक असतो, जो इन्फेक्शन फ्री असतो. तर त्या ठिकाणी आपण हे इम्प्लांट लावतो आणि त्यामुळेच आपल्याला 72 तासामध्ये पेशंटला चावायला आणि दिसायला दात देऊ शकतो. त्याच्याच विरोधी एक अल्युलर बोन असतं, जे की रेग्युलर बोन आपण म्हणतो, कन्व्हेन्शनल इम्प्लांटॉलॉजी म्हणतो. तर त्यामध्ये काय होतं की जे अल्युलर बोन आहे त्याच्यामध्ये आपले इम्प्लांट टाकले जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दात बसवायला लागते. तर ह्या पूर्ण प्रोसिजरला 6 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जर अल्युलर बोन नसेल कन्व्हेन्शनल इम्प्लांट, तर त्याच्यामध्ये आपल्याला सायनस लिफ्ट, बोन ऑगमेंटेशन, रिज ऑगमेंटेशन सर्जरी करायला लागतात, अच्छा. जे की बेझल इम्प्लांटमध्ये करण्याची गरज नाही. जे टणक हाड आहे तेच वापरून आपण पेशंटला 72 तासामध्ये पक्के दात देतो. अच्छा, पण मला एक सांगा की समजा जर एखादा पेशंट आला आणि त्याला बेझल इम्प्लांट सगळे बसवायचे आहेत या फुल माउथ रिहॅबिलिटेशन करायचं आहे, पण यासाठी कुठला एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल पाळला जातो का? किंवा मला जरा ती प्रोसेस सांगा की पेशंट तुम्हाला अप्रोच होण्यापासून ते त्याची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत या सविस्तर पायऱ्या काय आहेत त्याविषयी जरा सांगा. हा चांगला प्रश्न आहे. सर्वात पहिल्यांदा केस सिलेक्शन, की पेशंट बेझल इम्प्लांट करण्यास म्हणजे परफेक्ट आहे का नाही मी चेक करतो. तर आम्ही जेव्हा आमचा पेशंटशी कॉन्टॅक्ट होतो तेव्हा आम्ही पेशंटला आधी सांगतो की तुम्हाला एकदा येऊन दाखवावं लागेल, तुमचं काही एक्सरे वगैरे काढावं लागतील. ते एक्सरे काढल्यानंतर आम्ही त्याला सांगतो की हा इम्प्लांट्स, हे एवढे इम्प्लांट्स आणि एवढा कालावधी आपल्याला लागेल. त्यानुसार मग त्याच्या काही रक्ताच्या तपासण्या करायच्या असतील, त्याचं फिटनेस करायचं असेल, हे सर्व काय करून घेतो. मग त्याला एक डेट दिली जाते. तर पहिल्या दिवशी पेशंटला सर्जरीसाठी एक 2 ते 3 तासाचा वेळ लागतो. जर तोंडामध्ये काही खराब दात असतात तर ते खराब दात काढतो, नसताल तर कुठलीही चिरफाड न करता आम्ही सरळ सरळ बेझल इम्प्लांट प्लेस करतो आणि त्या दिवशीच आम्ही त्याचं माप घेतो. मग ते वर्क लॅबला जातं, लॅबमधून एक फ्रेमवर्क बनवून येतं. मग दुसऱ्या दिवशी पेशंटला आम्ही एक अर्धा 1 तासासाठी बोलवतो. तोंडामध्ये ते फ्रेमवर्क बसतो, ते फिट आहे की नाही ते पाहतो आणि जर ते फिट असेल तर मग दाताची साईज, दाताचा कलर आम्ही दुसऱ्या दिवशी निवडतो. मग पेशंटला परत घरी पाठवलं जातं. मग तिसऱ्या दिवशी जेव्हा पेशंट येतो तेव्हा लॅबमधून हे पूर्ण दात पक्के बनवून आलेले असतात आणि आमचं काम तिसऱ्या दिवशी तर फक्त फिट करणं असतं आणि ऑक्लुजन चेक करणं असतं. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये पेशंटला कुठे ॲडमिट होण्याची गरज नाही आहे किंवा त्याला कुठलाही त्रास होत नाही. तो आपोआप घरी म्हणजे स्वतः घरी जाऊ शकतो. अच्छा, पण मला एक सांगा की रेग्युलर डेंटल ट्रीटमेंट्स पण आहेत की किंवा ज्यांना जास्त वेळ लागतो आणि ज्याचा इफेक्टिव्हनेस पण जास्त असतो. पण जर आपण बेझल इम्प्लांटॉलॉजीविषयी बोलायचं झालं तर बेझल इम्प्लांटचे नेमके फायदे काय असतात? आता कमी वेळात होतं ते तर एक आम्हाला कळलं, पण खरंच त्याची शेल्फ लाईफ तेवढी चांगली आहे का? किंवा तेवढ्या टिकाऊ असतात का ते? याविषयी सांगा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेझल इम्प्लांट हे बेझल बोनमध्ये टाकले जातात, जो की रिझॉर्प्शन होत नाही त्याचं किंवा त्याला इन्फेक्शन होत नाही. नंबर 1. दुसरी वेळ जे वेळेचं, बरोबर आहे, म्हणजे पेशंटला जर 3-4 महिने विदाउट दात असेल तर तो खाणार काय? फक्त लिक्विड खाईल. मग त्याला त्याचे शरीर कसं साथ देईल? त्यासाठी बेझल इम्प्लांटद्वारे आपण फक्त 72 तासामध्ये त्याला चावण्यास योग्य दात देतो, त्यामुळे त्याची तब्येत पण चांगली होती. आणि कधी कधी काय होतं की खूप जणांना असं सांगितलेलं असतं की तुम्हाला हाडाची खूप कमतरता आहे, आता यामध्ये काय होऊ शकत नाही. तर बेझल इम्प्लांट ह्या अशाच पेशंटसाठी म्हणलं जातं की हाड कमी आहे किंवा हाडाला इन्फेक्शन असं जर म्हणलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे की एकदा इम्प्लांट केले रेग्युलर आहे कन्व्हेन्शनल, तर आज आला तुम्ही परत 3 महिन्याने या, परत 4 महिन्याने या. बेझल इम्प्लांटमध्ये तसं नाही आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसानंतर तुम्ही सरळ सरळ घरी जाऊ शकता. आणि काही पेशंट जे असतात पायरीवाले, ज्यांचे हिरड्या खराब झालेल्या असतात, त्यांना वाटतं की दात विदाऊट दात मी राहू शकत नाही. तर मग अशा पेशंटला 3 दिवसात दात बसल्यानंतर त्यांचा जो सामाजिक आत्मविश्वास आहे तो खूप एक वाढतो. खरं. आणि एक पण डॉक्टर की आता यानंतर मला जरा सिलेक्शन विषयी म्हणजे पेशंट सिलेक्शन विषयी विचारायचं आहे. असं काही आहे का की ठराविक वयोमर्यादेपर्यंतच आपण बेझल इम्प्लांट बसवू शकतो त्या पेशंटला, त्यानंतर नाही? किंवा जर वयोवृद्ध असतील तर बेझल इम्प्लांट बसवू शकतो का? तसे काही नाही आहे. हा एक जनरल रूल आहे ज्याच्यामध्ये की वयाच्या 18व्या वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण इम्प्लांट करू शकत नाही, तो कुठलाही असो, कारण की तोपर्यंत आपल्या हाडाची म्हणजे वाढ झालेली नसते. हां, पण 18 वर्षांनंतर तुम्ही कुठल्याही वयोगटामध्ये ते करू शकता. इव्हन मी 92 इयर ओल्ड बाबांचं केलेलं आहे. फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. हां, आपल्याला पूर्णपणे फिटनेस गरजेचं असतं, त्याच्या पूर्ण हाडाचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार नंतर आपण तो प्रोटोकॉल ठरवला जातो. खूप जणांना दात नसल्यामुळे त्यांच्या हाडाची झीज झालेली असते, अशाही रुग्णांसाठी आपण
बेसल इम्प्लांट करू शकतो. अच्छा, पण मला एक सांगा डॉक्टर, की आता असेही पेशंट्स येत असतात की ज्यांना डायबिटीज म्हणजे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत किंवा कॅन्सर सारखे दुर्धर आजार आहेत, डायबिटीज, BP, हार्ट पेशंटसुद्धा असतात. तर समजा जर असे काही मेडिकल हिस्ट्री असेल आणि असे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यासाठी पण बेसल इम्प्लांट सुटेबल आहे का? मी तर म्हणेन हे त्यांच्यासाठी वरदान आहे. हो. क्योंकि हे जे इम्प्लांट्स आहेत ना, स्मूथ सरफेस इम्प्लांट असतात. हां. डायबिटीज, हार्ट पेशंट्स यांच्यामध्ये आपण त्यांना इझिली प्लेस करू शकतो, कारण की त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल कोविड म्युकरमायकोसिसचा आजार आला, त्यामध्ये पूर्ण जबड्याचं हाड काढलं गेलं. तर अशा पेशंटला रिहॅबिलिटेशन करण्याला बेसल इम्प्लांटद्वारे खूप म्हणजे मदत झालेली आहे. आणि मला त्याचा अभिमान पण वाटतो की मी अशा काही पेशंटला आम्ही दात देऊ शकलो. तसेही कुठल्याही मेडिकल जर हिस्ट्री असेल, डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन असेल किंवा पेशंट कुठल्या गोळ्यावर असेल, तर आम्ही त्यांची व्यवस्थित हिस्ट्रीही घेतो. गरज पडली तर आम्ही त्यांचं फिजिकल फिटनेसही करून घेतो आणि ते फिटनेस झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लांट करू शकतो. अच्छा, पण बेसल इम्प्लांटची ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंटला काही विशेष काळजी घ्यायला लागते का? म्हणजे युजली ज्या जनरल प्रिकॉशन्स घ्यायला लागतात किंवा काही काळजी घ्यायला लागते की इम्प्लांट केल्यानंतर जास्त गरम किंवा जास्त थंड खायचं नाही किंवा जास्त कलर फूड खायचं नाही, असे बरेच काही प्रिकॉशन्स असतात. तर अशा काही अटी बेसल इम्प्लांटॉलॉजी मध्ये सुद्धा काही आहेत का, म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये? बेसल इम्प्लांटॉलॉजी म्हणा किंवा आपलं नॅचरल दात असतात, जी काळजी घ्यायची ती सेम इम्प्लांटमध्ये घ्यावी लागते. जर समजा बेसल इम्प्लांट तुम्हाला दीर्घायुषी टिकवायचे असतील तर डॉक्टरांनी जे काही सल्ले दिलेले असतात, गोळ्या घेणे, त्याची स्वच्छता कशी राखणे, किती टाईम त्याच्या गुळण्या करणे, किती टाईम ब्रश करणे, ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. दुसऱ्या गोष्टी काही व्यसनं असतात, सुपारी, तंबाखू, पान, मसाला, ह्या गोष्टी खाऊ नयेत, ह्या टाळलेच पाहिजेत. आणि डॉक्टर त्यांना बरोबर इन्स्ट्रक्शन देतो किंवा माझी टीम बरोबर इन्स्ट्रक्शन देते की तुम्हाला कुठल्या कुठल्या दिवसाच्या गॅपनं कधी कधी तुम्हाला नियमितपणे दाखवायला यायचं. जर तुम्ही व्यवस्थित हे दाखवलं तर त्या बेसल इम्प्लांटमध्ये कुठलं कॉम्प्लिकेशन काही नाही. अच्छा डॉक्टर, यात सक्सेस रेट किती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा आता एकदा आपण बेसल इम्प्लांटची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर समजा जर काही इन्फेक्शन उद्भवलं किंवा आणखी काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे? बेसल इम्प्लांटचा सक्सेस रेट 100% आहे. हां. फक्त योग्य केस सिलेक्शन, अचूक प्रोटोकॉल आणि जर ते अनुभवी हातामध्ये जर ती केस गेली तर ते 100% टिकते. मोस्ट ऑफ द टाईम मी पेशंटला आधी विचारतो की तुम्ही मला फॉलोअप द्यायला किती दिवसापर्यंत येऊ शकता. जर पेशंट म्हणला की नाही सर मी आता 2 वीकच आहे त्यानंतर मी नाही येऊ शकत, तर मी असे पेशंट टाळतो. तो पेशंट जर नियमित मला फॉलोअपला पुढचे 3 ते 6 महिने येणार असेल तरच ती केस मी घेतो. काय होतं की जर मी प्रत्येक फॉलोअपला बघितलं की हां दोन्ही बाजूने चावतोय का नाही आहे, कुठे छोटे इन्फेक्शन तर नाही आहे, तर मी इझिली ते काढू शकतो. बरं जर पेशंट आलाच नाही आहे 6-7 महिन्याने 1 वर्षानं जर आला तर त्यावेळेस खूप सारी काही गोष्टी घडलेल्या असतात. म्हणजे फॉलोअप पण गरजेचं आहे. फॉलोअप खूप जास्त गरजेचं आहे. कुठं मग इन्फेक्शन असेल ते वाढू शकतं. ते जर तुम्ही फॉलोअपमध्ये दाखवलेलं असेल तर ते काय आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की डॉक्टर आणि पेशंट ह्या दोघांची जिम्मेदारी आहे. जर बेसल इम्प्लांट सक्सेस रेट 100% करायचं असेल तर रेग्युलर फॉलोअप भेटणं आणि डॉक्टरांनी. अच्छा, क्विक फंक्शनल लोडिंगमध्ये बेसल इम्प्लांट ट्रीटमेंट कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकते? क्विक म्हणण्यापेक्षा 72 तासामध्ये दात दिल्यानंतर पेशंटला जे दात चावायला येतात त्यामुळे त्यांची जी फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा फिजिक्स म्हणतो आपण ते सुधारतं. ओके. आणि हे सायन्स काही वेगळं नाही आहे. हे सायन्स फक्त ऑर्थोपेडिक सायन्समधून आले. ऑर्थोपेडिक सायन्समध्ये काय होतं की जेव्हा आपण फिमरला नेलिंग वगैरे करतो, प्लेटिंग वगैरे करतो, तर पेशंटला आपण 1.5 महिना 2 महिन्यात झोपून राहा असं म्हणत नाही. त्याला आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच चालायला लागतो. कारण की बोनला जर काम भेटलं तर बोनची ग्रोथ होते किंवा बोन सस्टेन राहतं. जर बोनला जर काहीही काम नाही भेटलं तर बोनची डिसीज ॲट्रॉफी होऊन जाते. त्यामुळं आपण 72 तासामध्ये त्यांना देतो. तसंच बघा तुम्ही जर खूप त्यांना बघितलं असेल ना, कवळी बसवली कवळी, तर ते कवळीन तो चावत असतो. पण जर 6-7 महिन्यानं तो येतो की सर कवळी ढिली झाली आहे, आता मला चावता येत नाही, मग अशा रुग्णाच्या हाडाची झीज होत राहते. कारण की हाडाला काम नाही भेटत. ते वरच्यावर हाडावर काम करत असतात, पण बोन जो मध्ये असतो त्याला काम भेटत नाही, त्यामुळे त्याची झीज होऊन जाते. त्याच ह्याच्यानुसार हे इमिजिएट फंक्शन लोडिंग आम्ही देतो, जेणेकरून की रुग्ण लगेचच्या लगेच चावावं आणि त्या दैनंदिन जीवन सुधरा.
अच्छा, काही काही रुग्णांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या होत्या तर किंवा असे काही गैरसमजसुद्धा आहेत जे बेझल इम्प्लांट बद्दल आहेत, या ट्रीटमेंटबद्दल आहेत की अरे ही क्विक ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याची विश्वासार्हता तितकीशी नाही आहे किंवा मग कदाचित ब्लिडिंग होत नाही याबद्दलसुद्धा किंवा विशेषतः लोक ब्लिडिंगला पण घाबरतात. तर हे गैरसमज आहेत, तर त्या दृष्टीने काय सांगाल? बेझल इम्प्लांटच्या आधी मी मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर मला दात काढायचाही अनुभव आहे किंवा दात काढताना ब्लिडिंग कशी होऊ नये वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, बेझल इम्प्लांटमध्ये ब्लिडिंग न होण्याचं काय कारण आहे, कारण की आपण कुठलीही चिरफाड करत नाहीत किंवा काही फ्लॅपलेस प्रोसिजर आहे, त्यामध्ये आपल्याला कुठलाही चिरा घ्यायचा नाही आहे. फक्त आणि फक्त भूल दिल्यानंतर इम्प्लांट टाकायचे, त्यामुळे ब्लिडिंगचा विषयच नाही. तर काही जणांना काय वाटतं की ही क्विक ट्रीटमेंट आहे म्हणजे टेम्पररी ट्रीटमेंट आहे. तसं नाही आहे. 3 दिवसामध्ये हे तुम्हाला फिक्स लाईफ लॉंग दात भेटणार आहेत असं हेच नाही. तर परत काही जण वाटतं खूप धोकादायक आहे, हे फेल होतील. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की जेव्हा अनुभवी सर्जन त्याच्यात ट्रीटमेंट करतो, पेशंटचे रेग्युलर फॉलोअप घेतो, तर हे ट्रीटमेंट 100% सक्सेसफुल असते. त्यामुळे ह्यात काही नाही. हां, मला तर असं वाटतं की रुग्णांनी सुद्धा अफवेवर विश्वास न ठेवता एकदा त्याचा अभ्यास केला, गुगल जरी केलं तरी चालेल, पण ते अभ्यास जर केला तर तुम्हाला कळून जाईल की बेझल इम्प्लांट किती मोठे वरदान आहे सध्याच्या जगामध्ये. अच्छा, याचा पेशंटला फायदा होतो सर, पण आत्तापर्यंत अनेक रुग्ण खरं तर तुमच्याकडे आले असेल. मगाशी मी तुमचा परिचय देताना पण सांगितलं की 2000च्या वर रुग्णांना तुम्ही ट्रीट केलेलं आहे. तर अशा काही अत्यंत गुंतागुंतीच्या केस, एखादी केस स्टडी आम्हाला सांगाल का त्याबद्दल? अशा तर मी खूप गुंतागुंती सर्जरी केलेली आहेत, पण एक मला रिसेंटली केलेली केस आठवती ज्याच्यामध्ये त्या पेशंटचं तोंड उघडत नव्हतं पहिली गोष्ट. त्यामुळे त्याच्या तोंडामध्ये कुठली मशीन जात नव्हती. मग मी पहिल्यांदा त्याचं तोंड उघडण्याचं ऑपरेशन केलं, ज्याला की ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात. मग त्याच्या आधी मी लेझरने त्याचं तोंड उघडण्याचं ऑपरेशन केलं आणि 7 दिवसानंतर त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकले. जेव्हा इम्प्लांट टाकत होतो तेव्हाही हे जाणवलं की त्याच्या हाडात खूपच कमकुवत आहे. तर त्याच्यामध्ये मी फक्त 72 तासामध्ये त्याला फिक्स दात करून दिलं आणि आज पेशंट खूप खुश आहे. तर असं कुठलेही कॉम्प्लिकेटेड केस आपण बेझल इम्प्लांटद्वारे करू शकतो. डॉक्टर, आता तुम्ही याबद्दल तर सांगितलंच, पण मला एक सांगा की असे पेशंट ज्यांना करायचं तर आहे, बेझल इम्प्लांटची ट्रीटमेंट घ्यायसाठी पुढे जायचं तर आहे, पण अजूनही साशंकता आहे. तर अशांची शंका दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी काय सांगाल? एक पेशंट म्हणून त्याला भीती वाटणं खरंच साहजिक आहे. पण आम्ही ह्या पेनलेस आणि कम्फर्टेबल कशा ट्रीटमेंट करतो याबद्दल मी न सांगता माझ्या पेशंटकडूनच ऐका. माझी आई प्रतिभा प्रकाश जोशी, हिची मालकुंजे सरांकडे दाताची ट्रीटमेंट केली आम्ही. माझ्या आईला गेले 35 वर्ष दात नव्हते, तर तिने नुसत्या कवळ्या वापरल्यामुळे खालचे हाडं पूर्ण झिजले होते. तर सरांनी खूप सक्सेसफुली तिची सर्जरी करून तिला नवीन इम्प्लांट दात बसवून दिले आणि ही ट्रीटमेंट त्यांनी फक्त 3 दिवसात केली. पहिल्या दिवशी इम्प्लांट केलं, दुसऱ्या दिवशी कच्चं माप घेऊन तिसऱ्या दिवशी दात बसवले आणि तिसऱ्या दिवशी माझी आई जेवायला लागली. तेव्हापासून आईची तब्येत खूप चांगली झाली आणि सगळ्यांनी स्टाफनी वगैरे सहकार्य केलं. सरांचे पण नेहमी फोन येतात अपडेट घ्यायला, फॉलोअप घेतात. त्यामुळे आम्ही सरांचे खूप आभारी आहे. डॉक्टर, खरं तर मगाशी तुमचा परिचय देताना मी हे पण सांगितलं की तुमचा स्टाफसुद्धा तितका ट्रेंड आहे. पण ठीक आहे, पुण्यातले आणि आसपासचे पेशंट तर येतातच, पण जर राज्याच्या बाहेरून पेशंट येणार असतील तर त्यांना कशाप्रकारे आपण फॅसिलिटीज देतो याच्या? मॅम, मी हे सेंटर टाकताना हेच उद्देश केले होते की एका छताखाली सर्व ट्रीटमेंट भेटावेत. ओके. माझ्याकडं महाराष्ट्रामधून, भारतामधून आणि येणारे पेशंटसुद्धा येतात. तर माझी टीम जी आहे, जेव्हा आमचा पेशंटशी कॉन्टॅक्ट होतो तेव्हा टीम त्यांच्याकडून काही एक्सरे मागवते, काही तपासण्या मागवतात, काही फोटोज मागवतात आणि त्याच्यानुसार मग त्यांचं फिटनेस वगैरे केल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही फिट आहे, तुम्ही डेट घ्या. एखादी डेट ठरली त्यानंतर माझी एक टीम एका पेशंटसाठी ठरलेली असते, ती त्यांना कॉन्टॅक्ट करते. त्यांच्या घरापासून ते आमच्या क्लिनिक पण कसं यायचं, कधी जरी राहायची सोय नसेल तर राहायची सोय कशी करायची आणि गेल्यानंतर सुद्धा ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांचा फॉलोअप कसा घ्यायचा, हे सर्व गोष्टी आमचे स्टाफ त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहून करतो आणि हा सतत जवळपास एक टीम ठरलेलीच असते यासाठी. सर, जाता जाता एक डेंटल सर्जन म्हणून प्रेक्षकांना काय सांगाल? माझं तर असंही मत आहे की आम्ही प्रत्येक रुग्णाला असं सांगतो की जेव्हा तुमचं बाळ 6 महिन्याचं होईल किंवा 6व्या महिन्यामध्ये त्याला दात येईल, तिथून पुढे तुम्ही रेग्युलर डेंटल चेकअप केलं पाहिजे.
का? कारण की नॅचरल दातामध्ये जी ताकद आहे, जे त्यांची शोभा आहे ती खूप जास्त असते. तर जेवढे काही नॅचरल दात आहेत ते टिकवले पाहिजेत. मग ते भले तुम्ही डेंटिस्टला दाखवून टिकवा किंवा 2 टाईम ब्रश करा, प्रत्येक वेळी गुळण्या करत जा. कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने तुमचे दात वाचतात आणि खूप मोठा फरक पडतो. अच्छा, तर आपण पाहिलं की डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे आपल्यासोबत होते, जे बेझल इम्प्लांटॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टरांनी आतापर्यंत 2000पेक्षाही जास्त रुग्णांवर बेझल इम्प्लांटॉलॉजीची ट्रीटमेंट अतिशय यशस्वीरित्या केलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा या ट्रीटमेंटविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा इतर कोणत्याही डेंटल ट्रीटमेंट्स करायच्या असेल तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. पुण्यात सरांचं क्लिनिक आहे आणि अतिशय कमी वेळात सर ट्रीटमेंट करतात. दांडगा अनुभव आहे सरांचा, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सरांची मदत होईल आणि रुग्णसेवेसाठी सुद्धा सर सदैव तत्पर आहेत. आणि सरांच्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि सरांचा संपर्क क्रमांक आम्ही दिलेला आहे, तो टिपून घ्या. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू मॅम. यानंतर डॉक्टर तुमच्या घरीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.